आहोत. आपण समजून घेऊ की शब्दांच्या पलीकडे दडलेलं जग शोधण्याचा हा नेमका प्रयत्न काय आहे. चला तर मग हे प्रकरण उघडून बघूया. तर सुरुवात ह्याच भावाने करूया, न वाचलेले. स्रोत म्हणतो, आपण पुस्तक वाचतो पण सगळं वाचत नाही. हे वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर वाटतं की हो, कधीकधी पानं सुटतात, राहून जातं काहीतरी. पण मला नाही वाटत इतका साधा अर्थ असेल याचा. काय वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही. हा मुद्दा सुटलेल्या पानांचा नाहीये, तर सुटलेल्या अर्थाचा आहे. अच्छा. लेखक लिहितो पण तो सगळंच लिहित नाही. तो काही जागा मोकळ्या सोडतो, वाचकाने त्या भराव्यात म्हणून. म्हणजे एक प्रकारची पार्टनरशिप. अगदी. लेखक जे सांगायचं टाळतो, जे फक्त सूचित करतो, जे 2 ओळींच्या मधल्या शांततेत दडलेलं असतं, ते म्हणजे न वाचलेले. म्हणजे लेखक वाचकाला कमी समजत नाहीये, तो त्याला एक सहकारी मानतोय. पण हा विचार आला कुठून? म्हणजे यामागे जी व्यक्ती आहे तिचा काहीतरी प्रवास असेलच. स्रोलात त्याबद्दल काही उल्लेख आहे का? आहे. आणि तोच या संकल्पनेचा पाया आहे. ह्या चॅनलचा निर्माता स्वतः लेखक आणि कवी आहे, पण तो स्वतःला त्याआधी एक वाचक म्हणवतो. त्याने लिहिलेली कॉलेजच्या दिवसांतील एक ओळ तिथे दिली आहे. तप्त आशा, वल्वंतात तू सागरसारखी आलीस. वाळवंटात सागर. वाह. हो. आता फक्त हे शब्द बघू नका, यामागची भावना बघा. वाळवंट आणि सागर हे केवळ शब्द नाहीत, ते प्रतीक आहेत. वैयक्तिक आयुष्यातला रिकामेपणा, ती पोकळी, ते झालं वाळवंट. आणि त्या रिकाम्या आयुष्यात आशेचा, प्रेमाचा एक झरा येतो, तो म्हणजे सागर. खरंय. शब्दांच्या माध्यमातनं भावनांचं इतकं मोठं विश्व उभं करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे, त्यालाच हे कळू शकतं की शब्दांच्या पलीकडे काय दडलेलं असू शकतं. म्हणूनच तो फक्त समीक्षक नाही, तो एक सहानुभूती असलेला वाचक आहे. आणि म्हणूनच कदाचित तो हे चॅनल काय करणार नाही यावर इतका भर देतोय. तो म्हणतो, इथे कथा पुन्हा सांगितली जाणार नाही, लेखकाची प्रतिमा उभी केली जाणार नाही, मुळीच नाही, आणि केवळ कौतुक किंवा टीका केली जाणार नाही. हे ऐकून मला प्रश्न पडतो की मग उरलं काय? सगळ्यात महत्वाचं उरलं काय? विचार. कथा तर मूळ पुस्तकात आहेच, ती परत ऐकण्यात काय अर्थ आहे? बरोबर. लेखकाची प्रतिमा उभी करणं हे मार्केटिंगचं काम आहे, विश्लेषणाचं नाही. आणि कौतुक किंवा टीका करणं हे खूप सोपं आहे, त्यासाठी फार अभ्यास लागत नाही. खरा कस लागतो तो कलाकृतीच्या आत घुसून तिच्या गाभ्याला हात घालण्यात, आणि हा स्रोत तेच करणार असल्याचं आश्वासन देतो. ठीक आहे. तर मग आता मुख्य मुद्द्यावर येऊया. जर हे सगळं करायचं नाहीये, तर मग हे चॅनल नक्की काय शोधणार आहे? आणि इथेच मला वाटतं या स्रोताचा खरा मसाला आहे. पहिला मुद्दा, हे चॅनल शोधणाऱ्या एखाद्या पाठरामागे लपलेला निर्णय. हा मुद्दा खूप खोल आहे, विषय खोल आहे. आपण मृत्युंजय कादंबरी वाचतो. कर्ण आयुष्यभर दान करतो, हा त्यानं घेतलेला निर्णय आहे. पण न वाचलेले काय शोधणार, तर कर्णाने दान न करण्याचा निर्णय का नाही घेतला? इंटरेस्टिंग. ज्या क्षणी त्याला कळलं की कवचकुंडाला दान केली तर मृत्यू अटळ आहे, त्या क्षणी एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचा पर्याय त्याच्या समोर होता. तो पर्याय त्याने नाकारला. त्या नाकारण्यात खरा कर्ण दडलेला आहे. तो निर्णय नाही, तर त्या निर्णयामागे नाकारलेले पर्याय हे त्या पात्राचं खरं व्यक्तिमत्व सांगतात. वाह. म्हणजे घेतलेल्या निर्णयापेक्षा न घेतलेल्या निर्णयांची गोष्ट. पुढचा मुद्दा तर अजूनच स्फोटक आहे. एखाद्या वाक्याच्या मागचे दडलेले राजकारण. आता हे जरा अति होत नाहीये का? म्हणजे प्रत्येक साध्या वाक्यात काहीतरी मोठा अर्थ लपलेला असतोच असं नाही? वरकरणी तसं वाटू शकतं, नक्कीच. पण राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नव्हे. राजकारण म्हणजे सत्ता संबंध. समाजात कोण वर, कोण खाली, कोण बोलणार, कोणी ऐकायचं, हे ठरवणारी व्यवस्था. ओके. उदाहरणार्थ, वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, कुणी घर देता का घर. हे वाक्य वरवर एका निवारा शोधणाऱ्या वृद्धाचं आहे. पण त्याचं न वाचलेलं राजकारण काय? म्हणजे त्या वाक्यामागचं राजकारण समजून घेणं. म्हणजे भाषेच्या माध्यमातनं समाजातल्या ताकदीचा खेळ उलगडून दाखवणं. हे विलक्षण आहे. तिसरा मुद्दा तर एखाद्या कवितेसारखा आहे, एखाद्या शांत परिच्छेदामागची अस्वस्थता. आणि ही गोष्ट ओळखायला सगळ्यात जास्त प्रतिभा लागते. लेखक अनेकदा जिथे सगळं शांत, सुंदर आणि स्थिर दाखवतो, तिथेच आतमध्ये ज्वालामुखी धगधगत असतो. आपण जर ययाती कादंबरीतील देवयानीचं पात्र पाहिलं, तर ती वरून खूप शांत, संयमी वाटते की नाही? हो, अगदी. पण तिच्या प्रत्येक शांत वाक्यामागे, प्रत्येक कृतीमागे शर्मिष्ठेबद्दलचा, असूयेचा, सुडाचा एक प्रचंड प्रवाह वाहत असतो. तो खांडेकरांनी थेट लिहिलेला नाही, तो त्या शांततेच्या पडद्या आड दडलेला आहे.
ती अस्वस्थता ओळखणं ही वाचकाची खरी परीक्षा असते. आणि शेवटचा मुद्दा, एखाद्या साध्या प्रसंगामागची मोठी गोष्ट. हे कसं? मला आठवतंय, शाळेत असताना पुलंच्या बटाट्याची चाळमधला एक प्रसंग होता. चाळीतले लोक एकत्र जमून काहीतरी चर्चा करत आहेत. तो एक साधा विनोदी प्रसंग वाटतो. हो, खूप विनोदी आहे. पण त्याचं न वाचलेलं सत्य काय? तर एकत्र कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धतीकडे जाणाऱ्या समाजात चाळीसारख्या ठिकाणी टिकून राहिलेला सामूहिक आपलेपणा. तो साधा प्रसंग म्हणजे मुंबईच्या बदलत्या समाजव्यवस्थेवरचं एक सूक्ष्म भाष्य आहे. इथेच या चॅनलचं वेगळंपण आहे. ते वाचनाला एका गुप्तहेर कथेसारखं बनवतं. डिटेक्टिव्ह स्टोरी. हो, प्रत्येक शब्द, प्रत्येक प्रसंग हा एका मोठ्या कोड्याचा तुकडा आहे. आणि स्रोतात म्हटल्याप्रमाणे इथे नाव महत्वाचं नाही, तर दृष्टी महत्वाची आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की वाचन ही एक प्रचंड जबाबदारीची गोष्ट आहे. पण हा स्रोत इथेच थांबत नाही. तो थेट आपल्यालाच, म्हणजे वाचकालाच काही प्रश्न विचारतो. जसं की वाचन म्हणजे फक्त पानं उलटवणं नाही का? हा प्रश्न साधा वाटतो, पण तो आरसा दाखवतोय. बरोबर. तो आपल्याला विचारतोय की तुमचं वाचन ही एक यांत्रिक क्रिया आहे की एक बौद्धिक आणि भावनिक गुंतवणूक. बरोबर. तुम्ही फक्त शब्द वाचताय की लेखकाशी संवाद साधताय. आणि म्हणूनच पुढचा प्रश्न येतो, कधी एखादी ओळ तुम्हाला परत स्वतःकडे पाहायला लावते का? आणि इथेच सक्रिय वाचनाची म्हणजे ॲक्टिव्ह रीडिंगची संकल्पना येते. ॲक्टिव्ह रीडिंग. हो, सक्रिय वाचन म्हणजे काय? तर फक्त डोळ्यांनी शब्द वाचायची नाहीत, तर मनातल्या मनात लेखकाशी भांडायचं, त्याला प्रश्न विचारायचे, त्याच्या विचारांशी असहमत व्हायचं. ही एक बौद्धिक कसरत आहे. उत्तम साहित्य फक्त इतरांच्या कथा सांगत नाही, तर ते आपल्याला आपलीच कथा नव्या नजरेने पाहायला भाग पाडतं. एखादी ओळ वाचून जेव्हा आपल्याला स्वतःच्या आयुष्यातला एखादा प्रसंग आठवतो किंवा स्वतःच्या विचारांना एक नवी दिशा मिळते, तेव्हा खरं वाचन घडतं. हा लेखक आणि वाचक यांच्यातला एक जिवंत संवाद आहे. आणि मग ह्या सगळ्या विचारमंथनानंतर येतो शेवटचा टप्पा, एक स्पष्ट आवाहन. श्रोत्याच्या शेवटी 3 शब्द आहेत: सबस्क्राईब, शेअर, रिफ्लेक्ट. यातले पहिले 2 शब्द आपल्या सवयीचे आहेत. पण हा तिसरा शब्द, रिफ्लेक्ट, विचार करा, हा सगळा खेळ बदलतो. अगदी. हा रिफ्लेक्ट शब्दच या संपूर्ण संकल्पनेचा आत्मा आहे. तो सांगतो की फक्त ऐकू नका, फक्त फॉरवर्ड करू नका. थांबा, मनन करा. थांबा. हो. जे ऐकलं ते तुमच्या स्वतःच्या अनुभवांच्या आणि विचारांच्या कसोटीवर घासून बघा. ते तुम्हाला पटतंय का? तुम्ही त्याच्याशी सहमत आहात की असहमत? का? या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे रिफ्लेक्ट करणं. कारण विचारांशिवाय बदल शक्य नाही. आणि स्रोतातली शेवटची ओळ तर याचंच सार आहे. बदल हा काहीतरी हलका वणवा नसून विचारांचा आहे. किती सुंदर आणि किती ताकदीची ओळ आहे ही. बदल म्हणजे काहीतरी वरवरची आग नाही, जी आज लागेल आणि उद्या विझून जाईल. खरा चिरस्थायी बदल विचारांमधून सुरू होतो. तो हळू असतो, खोलवर रुजणारा असतो आणि तोच कायम टिकतो. खरंय. हे चॅनल केवळ वाचनाच्या पद्धतीबद्दल बोलत नाहीये, ते त्या वाचनातून येणाऱ्या वैचारिक बदलासाठी लोकांना तयार करतंय. रिफ्लेक्ट हा शब्द त्या बदलाची पहिली पण सगळ्यात महत्वाची पायरी आहे. तर आजच्या या चर्चेनंतर एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. न वाचलेले हे फक्त एक चॅनल नाहीये, तर वाचनाकडे आणि पर्यायाने जगाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. एक नवा चष्मा आहे. हा एक नकाशा आहे जो आपल्याला शब्दांच्या आणि ओळींच्या पलीकडे दडलेल्या एका अज्ञात जगात घेऊन जाण्याचं आश्वासन देतो. आणि यातूनच एक महत्वाचा प्रश्न तयार होतो. हा प्रश्न केवळ पुस्तकांपुरता नाही, तर आपण जे काही वाचतो, बघतो, ऐकतो त्या सगळ्याला लागू होतो. पुढच्या वेळी कोणतंही पुस्तक, लेख, बातमी किंवा अगदी सोशल मीडियावरची एखादी पोस्ट वाचताना त्यात दडलेली कोणती न वाचलेली गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. विचार करा.